नमस्कार फ्रेंड्स, आज आपण संशोधनशास्त्रात या विषयातील घटक घटक 1 हा घटक पूर्ण अभ्यासणार आहोत. या घटकातील उपघटक अ, आ, इ या उपघटकांचा आज आपण अभ्यास करणार आहोत प्रश्नोत्तरी स्वरूपामध्ये. तर पहिला प्रश्न आहे, संशोधन या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट करून वैज्ञानिक संशोधन आणि साहित्य संशोधन यांच्यातील साम्य व भेद सविस्तर उदाहरणांसहित विशद करा. संशोधन म्हणजे काय? तर संशोधन म्हणजे ज्ञानात्मक पातळीवर सत्य, परिश्रम आणि परिशोधन यांवर आधारित ज्ञानाच्या वाटांवरून चालणाऱ्या पद्धतशीर प्रयत्न म्हणजे संशोधन होय. संशोधन म्हणजे काय? तर संशोधन म्हणजे ज्ञानात्मक पातळीवर सत्य, परिश्रम आणि परिशोधन या आधारित ज्ञानाच्या वाटांवरून चालणारा पद्धतशीर प्रयत्न म्हणजे संशोधन होय. इंग्रजीतील रिसर्च, अधिक सर्च याचा अर्थ पुन्हा शोध घेणे असा आहे. तर मराठीतील संशोधन, सन अधिक शोधन म्हणजे संपूर्ण शुद्ध करणे असा होतो. साम्य काय याच्यामध्ये? साम्य काय आहे? वैज्ञानिक संशोधन आणि साहित्य संशोधनामध्ये साम्य काय आहे? पद्धतशीरता, दोन्हींमध्ये पद्धतशीरता दिसून येते. दोन्ही पद्धतीत विमर्शक विचार पद्धती, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग याचा 5 पायऱ्यातून अभ्यास होतो. जसं समस्या ओळखणे, गृहीतके बांधणे, समस्या सोडवणे, पडताळणी करणे. या पद्धतीमध्ये या 5 टप्पे आहेत, पायऱ्या आहेत विचार पद्धतीमध्ये. अचूकता काय? तर्क. अचूकता व तर्क दोघांमध्येही दोन्हीत अचूकता आणि काटेकोरपणा आणि तर्कशुद्धता यांवर आधारित निष्कर्ष काढले जातात. ज्ञानवृद्धी, दोन्ही संशोधन ज्ञानप्राप्ती करतात आणि बौद्धिक तसेच मानसिक आनंद देतात. निष्कर्ष काय? दोन्ही संशोधन पुरावे आणि नोंदींच्या आधारावर केले जातात. तर हे दोन्ही संशोधनामधील साम्य आहे. दोन्ही संशोधन म्हणजे काय? वैज्ञानिक संशोधन आणि साहित्य संशोधनामधील हे साम्य आहे. आता भेद काय आहे दोन्हीमधील? तर वैज्ञानिक संशोधनामध्ये वस्तुप्रधान आहे. वैज्ञानिक संशोधन हे वस्तुप्रधान आणि माणूसप्रधान आहे. उदाहरणार्थ रसायनशास्त्र, जीवशास्त्र. तर साहित्य संशोधन हे साहित्यप्रधान आहे. उदाहरणार्थ कवीचा जीवनपट, साहित्य कृतीची सौंदर्य. उद्देश काय आहे यांचा? तर कार्यउपयोगी आहेत. वैज्ञानिक संशोधन हे कार्यउपयोगी आहे, फंक्शनल आहे, व्यावहारिक विकासाचे मार्ग दाखवतात. तर साहित्य संशोधन हे तत्वनिष्ठ, फिलॉसॉफिकल व कला संस्कृतीसाठी जनार्दनाचे कार्य करते. आता आयुध आणि साधन काय आहे? तर वैज्ञानिक संशोधन हे वैज्ञानिक संशोधन करण्याचं आयुध काय, साधन काय? हे प्रयोगशाळेत केलं जातं. उपकरणे, गणित हे या संशोधनाची साधनं आहेत. आणि साहित्य संशोधनाची साधनं काय आहेत? तर ग्रंथालयीन संशोधन, हस्तलिखिते, पाठचिकित्सा हे साहित्य संशोधनाची साधनं आहेत. मग स्वरूप कसं आहे यांचं दोघांचं? तर वैज्ञानिक संशोधन हे वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्ह, प्रमाणीकरणावर आधारित आहे. तर साहित्य संशोधन हे मनोनिष्ठ, सब्जेक्टिव्ह आणि सर्जनशील, क्रिएटिव्हवरती आधारित आहे. तर वैज्ञानिक संशोधन आणि साहित्य संशोधनाचे हे साम्य आणि भेद आहेत. प्रश्न 2, विद्यापीठीय संशोधनाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य स्पष्ट करा. तसेच उच्च पदवीवरील संशोधनाचे एम.फिल, पी.एच.डी, डिलीट स्तरीकरण कसे केले जाते ते स्पष्ट करा. विद्यापीठीय संशोधनाचे स्वरूप व वैशिष्ट्य. आजच्या युगात विद्यापीठीय संशोधन केवळ ज्ञान संचयन न राहता शोधलक्षी, रिसर्च ओरिएंटेड झालेलं आहे. वैशिष्ट्य काय? विद्यापीठीय संशोधनाचं वैशिष्ट्य काय? तर पद्धतशीरपणा, हे सुव्यवस्थित नियमबद्ध असते. वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता असते यात. निष्कर्षांमध्ये वस्तुनिष्ठता आणि विश्वासार्हता असणे आवश्यक असते. कालमर्यादा, संशोधनाला कालावधीची मर्यादा घालून दिलेली असते. उच्चतर उमेदवारी, हे ज्ञानक्षेत्रीय उच्चतर उमेदवारी देण्याची प्रक्रिया आहे. उच्च पदवीवरील संशोधनाचे स्तरीकरण. उच्च पदवीवरील संशोधनाचे प्रमुख 3 स्तरांवर केले जाते. प्रगल्भता, सखोलता आणि व्याप्ती वाढत जाते. मास्टर्स हे प्राथमिक संशोधन स्तर आहे. यापेक्षा विद्यमान ज्ञानाचे व्यवस्थापन व पुनर्मांडणी. शोध प्रबंध, डॉक्टरेट हा दीर्घकाळ चालणारा संशोधन स्तर आहे. अपेक्षा नवे योगदान, ओरिएंटेड कंट्रीब्युशन, ओरिजिनल कंट्रीब्युशन. विषयाची सखोलता आणि व्याप्ती अधिक असणे. येथे विद्यार्थ्याला मार्गदर्शकाखाली काम करावे लागते. तिसरा स्तर आहे म्हणजे काय? प्रगल्भता, सखोलता आणि व्याप्ती. तिसरा स्तर आहे डिलेट. हा सर्वात उच्च आणि स्वतंत्र संशोधन स्तर आहे. अपेक्षा असते संशोधनात नवे मूलभूत सिद्धांत मांडणे. हे संशोधन कुणीही मार्गदर्शकाखाली केलेले नसते. प्रश्न 3, संशोधन म्हणजे काय हे सांगून संशोधनाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत ते सविस्तर लिहा. संशोधन म्हणजे काय? रिसर्च म्हणजे काय? संशोधन म्हणजे काय? तर नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा जुन्या तथ्यांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी केलेला एक सुव्यवस्थित, नियंत्रित आणि पद्धतशीर प्रयत्न म्हणजे संशोधन होय. काय संशोधन म्हणजे काय? तर नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा जुन्या तथ्यांच्या आधारे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी
केलेला एक सुव्यवस्थित, नियंत्रित आणि पद्धतशीर प्रयत्न होय. माणसाच्या ठिकाणी असलेल्या कुतूहल, जे माणसामध्ये जे जे कुतूहल, जिज्ञासा आणि सर्जनशीलतेतून संशोधनाचा जन्म होतो. आता संशोधनाची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहे? तर योजना आणि आलेख, डिझाईन आणि प्लॅन. संशोधन हे एका प्रकारची योजना असते. संशोधन काय? तर हे एक प्रकारची योजना असते, जी संशोधनाच्या आरेखाचा, रिसर्च डिझाईनच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. स्वयंभू आणि स्वयंपूर्ण, सेल्फ बॉर्न आणि सेल्फ सफिशियंट. संशोधन हे सजीव प्राण्याप्रमाणे असते, जे स्वतःच्या पायावर उभे राहून ज्ञानवृद्धी करते. संशोधन काय? हे सजीव प्राण्यासारखे असते, जे स्वतःच्या पायावर उभे राहून ज्ञानवृद्धी करते. पुरावा व नोंदणी आणि नोंदणीवर आधारित. संशोधन केवळ विचारांनी न करता पुरावे, तथ्ये, नोंदणींच्या आधारावर केले जाते, ज्यामुळे ते विश्वसनीय होते. माहिती संकलन आवश्यक. संशोधनासाठी माहिती, डेटा ही पुस्तकातून किंवा प्रत्यक्ष पाहणीवरून जमा करावी लागते. विमर्शक विचार पद्धतीचा वापर. संशोधन तर्कशुद्धता व विमर्शक विचार पद्धती म्हणजे रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग यांचा अवलंब करते. व्यापक संकल्पना. संशोधन हे सर्वव्यापक, सर्वगामी आणि ज्ञानक्षेत्रीय संकल्पना आहे. व्यापक संकल्पना काय? संशोधन हे सर्वव्यापक आहे, सर्वगामी आणि ज्ञानक्षेत्रीय संकल्पना आहे. प्रश्न 4. सामाजिक संशोधन म्हणजे काय? सामाजिक संशोधनाची उद्दिष्टे आणि त्यांचे स्वरूप सविस्तरपणे स्पष्ट करा. सामाजिक संशोधन, सोशल रिसर्च, मानवी वर्तन, समाज जीवन, सामाजिक संबंध आणि मानवावर परिणाम करणारे घटक यांचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करणे म्हणजे सामाजिक संशोधन होय. सामाजिक संशोधन म्हणजे काय? मानवी वर्तन, समाज जीवन, सामाजिक संबंध आणि मानवावर परिणाम करणारे जे घटक आहेत, या घटकांचा अभ्यास करण्यासाठी जी वैज्ञानिक पद्धत वापरली जाते, त्या वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करणे म्हणजे सामाजिक संशोधन होय. व्याख्या काय? एच एस बोगाट यांचं व्याख्या काय? समाजात एकत्रित राहणाऱ्या क्रियाशील लोकांच्या जीवनातील अंतर्भूत प्रक्रियांचे संशोधन म्हणजे सामाजिक संशोधन होय. काय म्हटलेलं आहे यांनी? समाजात एकत्रित राहणारे क्रियाशील लोक आहेत, लोकांच्या जीवनातील जे अंतर्भूत प्रक्रिया आहे, घटक आहेत, त्या प्रक्रियांचं संशोधन करणे म्हणजे सामाजिक संशोधन होय. उद्दिष्ट काय? ऑब्जेक्टिव्ह काय? ते ह्या संशोधनाचे, सामाजिक संशोधनाचे. तर समस्या निवारण. समाजातील समस्यांचा अभ्यास करून त्यांच्यावर उपाययोजना करणे, सोल्युशन शोधणे. सामाजिक ज्ञानवृद्धी. सामाजिक जीवन, संस्कृती आणि मानवी संबंधांबद्दल नवीन माहिती मिळवून ज्ञानाची वृद्धी करणे. सामाजिक नियम. सामाजिक घटनांमागील कारणभाव शोधणे, कॉज अँड इफेक्ट शोधणे आणि सामान्य सिद्धांत, नियम शोधणे. सामाजिक सुधारणा. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक आणि आर्थिक घटकांची माहिती देऊन सामाजिक जीवनासाठी उपयुक्त ठरणे. स्वरूप कसं आहे ह्या सामाजिक संशोधनाचं? केंद्रबिंदू काय? केंद्रबिंदू माणूस आणि समाज हे या सामाजिक संशोधनाचे केंद्रबिंदू आहेत. वैज्ञानिक आधार काय? हे वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध कसोट्यांवर ज्ञानाची तपासणी करते. तटस्थता आवश्यक असते या संशोधनामध्ये. पूर्वग्रह टाळून मानवी वर्तन आणि समाजाचा तटस्थपणा अभ्यास करणे शक्य होते. विश्लेषण काय? जुन्या आणि वर्तमान स्थितीतील माहिती गोळा करून उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून निष्कर्षाची तपासणी करणे. काय विश्लेषण काय? तर जुन्या आणि वर्तमान स्थितीतील माहिती गोळा करून उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून निष्कर्षांची तपासणी करणे. प्रश्न 5. साहित्य संशोधनाची उद्दिष्टे व स्वरूप स्पष्ट करा. तसेच साहित्य संशोधनासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांचा सविस्तर आढावा घ्या. साहित्य संशोधन ही मानवी कला असून केवळ आस्वाद न घेता तिची निर्मिती प्रक्रिया, भाषिक रूप, सामाजिक संदर्भ आणि मूल्यांचे पद्धतशीर व सखोल मूल्यांकन करणे म्हणजे साहित्य संशोधन होय. साहित्य संशोधन म्हणजे काय? साहित्य ही मानवी कला आहे. साहित्य ही मानवी कला असून केवळ आस्वाद न घेता तिची निर्मिती प्रक्रिया कशी आहे, भाषिक स्वरूप कसं आहे, सामाजिक संदर्भ काय आहेत आणि त्यांच्या मूल्यांचे पद्धतशीर आणि सखोल मूल्यांकन करणे म्हणजे साहित्य संशोधन होय. आता साहित्य संशोधनाचं उद्दिष्ट काय आहेत? संकलन व संपादन. मौखिक, दुर्मिळ किंवा अप्रकाशित साहित्य अक्षरबद्ध करणे. संकलन करणे, संपादन करणे. अर्थसौंदर्याचा शोध. साहित्य कृतीतील भावनात्मक, साहित्यिक व मूळ शब्दांचा अर्थ व सौंदर्य शोधणे. मूल्यमापन करणे. साहित्य कृतींमधील अनुभवाची श्रेष्ठता न्यायालय आणि लेखकाच्या नवनिर्माण क्षमतेचे मूल्यांकन करणे. परंपरा, प्रवृत्ती शोधणे. साहित्य संशोधनामध्ये परंपरा, प्रवृत्ती शोधणे. साहित्य प्रवाहातील परंपरा कोणत्या आहेत, प्रवृत्ती काय, आशय, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करणे. तुलनात्मक संशोधनातून कृतींवरील नवीन प्रकाश टाकणे. हे या साहित्य संशोधनाचे उद्दिष्ट आहेत. काय उद्दिष्ट आहेत? तर संकलन, संपादन,
अर्थ सौंदर्याचा शोध घेणे, मूल्यमापन करणे, नंतर मग परंपरा प्रवृत्ती शोधणे आणि तुलनात्मक पद्धती वापरणे. साहित्य संशोधनाने आवश्यक साधने काय आहेत? तर साहित्य संशोधन हे प्रामुख्याने ग्रंथालयीन संशोधन असल्यामुळे खालील साधने लागतात. हस्तलिखित आणि अप्रकाशित साहित्य, दुर्मिळ ग्रंथ, पत्रव्यवहार, रोजनिशी, मौखिक साहित्य, भाषाशास्त्रीय साधने, बोलींवर आधारित नोंदी, छंदशास्त्र, व्याकरणशास्त्र, समीक्षा साधने, विविध साहित्यिकांचे सिद्धांत, समीक्षा ग्रंथ, साहित्यशास्त्रांचे नियम, ऐतिहासिक साधने, तत्कालीन इतिहास, संस्कृती, धर्मशास्त्र आणि समाजशास्त्र यांवर आधारित ग्रंथ, पाठचिकित्सा, मूळ साहित्यकृतीचा अचूक पाठ निश्चित करण्यासाठी वापरले जाते. कोणते कोणते साधने आहेत साहित्य संशोधनामध्ये? हे ग्रंथालयीन संशोधन असल्यामुळे कोणती साधने लागतात? हस्तलिखिते, अप्रकाशित साहित्य, भाषाशास्त्रीय साधने, समीक्षा साधने, ऐतिहासिक साधने, पाठचिकित्सा हे साधने लागतात एखादं साहित्य संशोधन करण्यासाठी. वैज्ञानिक संशोधनाची व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. वैज्ञानिक संशोधनात वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी आणि अनुभव प्रामाण्य, एम्पिरिकल या 2 गुणांचे महत्त्व जास्त आहे. काय आहे ते स्पष्ट करा. वैज्ञानिक संशोधन, सायंटिफिक रिसर्च, मानवी सुखवाद उत्क्रांती आणि प्रगतीसाठी विज्ञानाच्या हेतूतून, संकल्पनेतून, नियमांतून जन्माला आलेल्या तर्कशुद्ध आणि नियंत्रित संशोधनाला वैज्ञानिक संशोधन असे म्हणतात. वैज्ञानिक संशोधन म्हणजे काय? तर वैज्ञानिक संशोधनामध्ये मानवी सुखवाद, उत्क्रांती आणि प्रगतीसाठी विज्ञानाच्या हेतूतून, संकल्पनेतून व नियमांमधून जन्माला आलेल्या तर्कशुद्ध आणि नियंत्रित संशोधनाला वैज्ञानिक संशोधन म्हणतात. आता वैज्ञानिक संशोधनाची वैशिष्ट्ये काय आहेत? प्रामाणिकरण करणे, निष्कर्षांची अचूक पडताळणी कुणीही करू शकतो. निश्चितता, संशोधनात निश्चिततेला महत्त्वाचे स्थान असते. सामान्यीकरण, सामान्य सिद्धांतांची निर्मिती करणे. पूर्वानुमान, भविष्यकथन, निष्कर्षावरून भविष्यकथन करण्याची क्षमता. महत्त्व काय? वस्तुनिष्ठता चे महत्त्व. वैज्ञानिक संशोधनाचा विषय वस्तू असतो, माणूस नव्हे. वैज्ञानिक संशोधनाचा विषय वस्तू असतो, माणूस नव्हे. संशोधकाने आपले व्यक्तिनिष्ठ मत बाजूला ठेवून प्राप्त ज्ञान जसेच्या तसे मांडावे लागते. यामुळे निष्कर्षांची तटस्थता टिकून राहते. अनुभव प्रामाण्य, एम्पिरिकलचे महत्त्व. संशोधन केवळ विचारांवर आधारित नसून इंद्रियानुभव, एक्सपिरियन्स व प्रयोगांवर आधारित असले पाहिजे. यात तर्कबुद्धी वापरून पडताळणी केली जाते आणि त्यानंतरच वस्तुनिष्ठ निष्कर्ष काढले जातात. यामुळे संशोधनाला वास्तवेचा आधार मिळतो. प्रबंध लेखन म्हणजे काय? प्रबंध लेखनासाठी विषय निवडताना कोणती काळजी घ्यावी आणि प्रबंधाची भाषाशैली कशी असावी हे सविस्तर सांगा. प्रबंध लेखन म्हणजे थिसिस रायटिंग. एका विशिष्ट विषयावर सखोल अभ्यास, संशोधन आणि विश्लेषण करून त्यासंबंधीचे निष्कर्ष सुव्यवस्थितपणे अकादमिक पद्धतीने सादर करणे म्हणजे प्रबंध लेखन होय. प्रबंध लेखन काय म्हटलेलं आहे? प्रबंध लेखनमध्ये थिसिस रायटिंग, एका विशिष्ट विषयावर सखोल अभ्यास करून, संशोधन करून आणि विश्लेषण करून त्या विषयाच्या संबंधीचे निष्कर्ष सुव्यवस्थितपणे अकादमिक पद्धतीने सादर करणे म्हणजे प्रबंध लेखन होय. आता हे PhD किंवा MPhil यांसारख्या उच्च पदवीसाठी आवश्यक असते. विषय निवडताना घ्यावयाची काळजी. प्रबंध लेखनामध्ये विषय निवडताना घ्यावयाची काळजी काय आहे? तर आवडीचा विषय अभ्यासकाला आवडणारा असावा, जेणेकरून तो दीर्घकाळ त्या कामावर काम करू शकेल. व्याप्तीची मर्यादा, विषयाचे स्वरूप अतिव्यापी नसावेत, अन्यथा संशोधन पूर्ण करणे शक्य होत नाही. माहितीची उपलब्धता, विषयांवर संशोधन करण्यासाठी, ज्या विषयावर आपण संशोधन करतोय त्या करण्यासाठी आवश्यक प्राथमिक व दुय्यम माहिती आणि संदर्भ ग्रंथ उपलब्ध असावेत. मार्गदर्शकाची चर्चा. विषयाची निवड नेहमी मार्गदर्शकाची चर्चा करून व त्यांच्या मान्यतेने करावी. नवे योगदान. PhD स्तरावर निवडलेल्या विषयांमध्ये नवे योगदान, ओरिजिनल कंट्रीब्युशन देण्याची क्षमता असावी. तर विषय निवडताना घ्यावयाची काळजी काय? आवडीचा विषय घ्यावा, व्याप्तीची मर्यादा असावी, माहितीची उपलब्धता असावी, मार्गदर्शकाची चर्चा करणं गरजेचं असावं, नवे योगदान असावे. प्रबंधाची भाषाशैली कशी असावी? व्यासंगी असावी व बुद्धिपूर्वक असावी. भाषाशैली ही व्यासंगिक, अकॅडमिक आणि बुद्धिपूर्वक असावी. सुसंगत आणि साधार. लेखन सुसंगत, स्पष्ट, अचूक आणि प्रत्येक मुद्द्याला पुरावा व युक्तिवाद असावा. एव्हिडन्स आणि लॉजिक देणारे असावे. संदर्भ आणि तळटीप. जिथे जिथे गरज असेल तिथे संदर्भ देणे, तळटीपा देणे, फुटनोट्स वापरणे आवश्यक आहे. मांडणी. प्रबंधाची मांडणी प्रस्तावना, प्रकरणे, उपसंहार, परिशिष्टे आणि संदर्भ सूची या क्रमाने पद्धतशीर असावी.
भाषाशैली कशी असावी प्रबंधाची, ते व्यासंगी, बुद्धिपूर्वक असावी, सुसंगत व साधार असावी, संदर्भ आणि तळटीपा असाव्यात. मांडणी प्रबंधाची मांडणी, प्रस्तावना, प्रकरणे, उपसंहार, परिशिष्टे, संदर्भ या क्रमाने पद्धतशीर असावी. प्रश्न 8, संशोधन पद्धतीचा आधार असलेल्या विमर्शक विचार पद्धतीचे म्हणजे रिफ्लेक्टिव्ह थिंकिंगचे टप्पे कोणते आहेत ते उदाहरणांसह स्पष्ट करा. प्रश्न काय, संशोधन पद्धतीचा आधार असलेल्या विमर्शक विचार पद्धतीचे रिफ्लेक्टिव्ह थिंकिंगचे टप्पे कोणते आहेत ते स्पष्ट करा. संशोधन पद्धतीचा आधार विमर्शक विचार पद्धती रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग आहे. संशोधन पद्धतीचा आधार काय आहे तर विमर्शक विचार पद्धती रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग ही आहे. ही पद्धती जॉन ड्यू यांनी विकसित केली. या पद्धतीचे 5 प्रमुख टप्पे आहेत. अडचण जाणवणे, नंतर मग त्या अडचणीच्या त्या समस्या निश्चित करणे, त्या समस्यांवरती ग्रहिते निश्चित करणे आणि ग्रहितकांचे परिणाम तपासणे आणि जे परिणाम आहेत त्यांची पडताळणी करणे. मग काय अडचण जाणवणे म्हणजे स्पष्टीकरण काय, व्यवहारात एका व्यापारात एखादी अडचण जाणवते किंवा शंका उपस्थित होते. उदाहरण काय घेऊ शकतो आपण, एखाद्या शहरातील वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे, ही एक अडचण आहे. ओके, मग त्या अडचणी किंवा त्या समस्या निश्चित करणे, अडचणीचे स्वरूप ओळखणे व समस्येची नेमकी व्याख्या करणे. स्पष्टीकरण, आता शहरातील विशिष्ट रस्त्यावर सायंकाळी 6 ते 8 या वेळेत वाहतूक कोंडी होते, हे या अडचणी समस्या निश्चित केली आपण. नंतर पुढे काय, गृहीतके निश्चित करणे. हायपोथेसिस काय, समस्या कशी सोडवता येईल यावर उपयोजनांना अंदाज बांधणे आणि गृहीतके म्हणजे हायपोथेसिस निश्चित करणे. मग हायपोथेसिस काय घेता येईल, गृहीतक काय घेता येईल आपल्याला, तर रस्त्याच्या दुतर्फा असलेली अवैध पार्किंगमुळे कोंडी होते हे हायपोथेसिस आहे. ओके, मग त्याच्यावर त्या हायपोथेसिस आहेत ते गृहीतक आहेत, त्याचे परिणाम काय तपासणे, गृहीतकाचे परिणाम तपासणे. सुचवलेल्या प्रत्येक गृहीतकाचे परिणाम काय होतील याचा तार्किक विचार डिडक्टिव्ह विचार करणे. जर पार्किंग दुतर्फा असलेली अवैध पार्किंग हटवली तर कोंडी खरोखरच कमी होईल का, हो का, हे गृहीतकाचे परिणाम तपासणे. नंतर मग त्या गृहीतकाची पडताळणी करणे, व्हेरिफिकेशन करणे. गृहीतके खरोखरच घडतात का ते प्रत्यक्ष पाहणी करून तपासणे. गृहीतकाची स्वीकृती अस्वीकृती निश्चित करणे म्हणजे अवैध पार्किंग हटवून वाहतुकीची स्थिती तपासणे आणि निष्कर्षाची नोंद करणे. तर ह्या 5 टप्प्यातून रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग विमर्शक विचार पद्धती काम करते. विमर्शक पद्धतीचे 5 टप्पे कोणते आहेत, अडचण जाणवणे, समस्या जाणवणे, समस्याचे निश्चित करणे, गृहीतके निश्चित करणे, त्या समस्यांवरती गृहीतके निश्चित करणे आणि त्या गृहीतकांचे परिणाम तपासणे आणि ते गृहीतकांचे जे परिणाम आहेत त्या परिणामांचं पडताळणी करणे. प्रश्न 9, संशोधन स्तर म्हणजे काय. संशोधनाचे विशुद्ध, बेसिक आणि उपयोजित, अप्लाइड आणि विशेषात्मक स्पेशलायझेशन हे 3 मुख्य प्रकार स्पष्ट करा. ते कशासाठी उपयुक्त आहेत ते लिहा. संशोधन स्तर, रिसर्च लेवल. संशोधन स्तर म्हणजे संशोधनाचे उद्देश, पद्धती आणि अंतिम निष्कर्ष यानुसार केलेले वर्गीकरण होय. संशोधन स्तर म्हणजे काय, संशोधनाचे उद्देश, पद्धती आणि अंतिम निष्कर्ष यानुसार केलेले वर्गीकरण. यानुसार संशोधनाचे प्रामुख्याने 3 मुख्य प्रकार पडतात. विशुद्ध संशोधन, बेसिक प्युअर रिसर्च. उद्देश काय, केवळ ज्ञानाची वृद्धी करणे आणि नवीन सिद्धांत किंवा नियमांची निर्मिती करणे. याचा तात्काळ व्यावहारिक उपयोग अपेक्षित नसतो. उपयोगिता काय, ह्याच्यात वैज्ञानिक संशोधन या प्रकारात येते. वैज्ञानिक संशोधन हे या विशुद्ध संशोधनामध्ये गॅलिलिओचे गतीचे नियम. उपयोजित संशोधन, अप्लाइड रिसर्च. उद्देश काय, विशिष्ट व्यावहारिक समस्यांवर त्वरित उपाय शोधणे. विशुद्ध संशोधनातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करणे. म्हणजे काय, याची उपयोगिता काय, सामाजिक संशोधन या प्रकारात येते. एखाद्या उद्योगातील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी केलेला अभ्यास होय, हे उपयोगिता संशोधनामध्ये येते, अप्लाइड रिसर्चमध्ये येते. विशेषात्मक संशोधन, स्पेशलायझेशन रिसर्च. उद्देश काय, एखाद्या विशिष्ट ज्ञान क्षेत्रातील, उदाहरणार्थ साहित्य, कला, संगीत यातील सखोल अभ्यास करणे आणि त्यातील वैशिष्ट्ये शोधून काढणे, हे या विशेषात्मक संशोधनाचे कार्य आहे. तर उपयोगिता काय, साहित्य संशोधन या प्रकारात येते. उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट कवीच्या भाषेचा सखोल अभ्यास करणे. तर संशोधन हे या 3 पद्धतीतून केलं जातं. संशोधन स्तर काय आहेत, विशुद्ध संशोधन, उपयोजित संशोधन आणि विशेषात्मक संशोधन. प्रश्न 10, विद्यापीठीय संशोधनाचे प्रमुख उद्देश काय आहेत आणि तसेच विद्यापीठीय संशोधनाचे विश्वसनीयता, रिलायबिलिटी आणि अनुकरणीयता, रेप्लिकेबिलिटी यांसारख्या
गुणांचे महत्त्व स्पष्ट करा. विद्यापीठीय संशोधनाचे प्रमुख उद्देश काय आहे? तर नवीन ज्ञान निर्मिती करणे, ज्ञान क्षेत्रात नवे योगदान देणे आणि ज्ञानाची वृद्धी करणे, गुणवत्ता सुधारणे, उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आणि व्यासंगी विद्यार्थी तयार करणे, शैक्षणिक उद्दिष्ट विद्यार्थ्यांना शोध घेण्याची आणि ज्ञानक्षेत्रीय उच्चतर उमेदवारी मिळवण्याची संधी देणे, समस्या निवारण, समाजाला आणि उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्यांवर शास्त्रीय उपयोजन सायंटिफिक सोल्युशन शोधणे, विश्वसनीयता व अनुकरणीयता यांचे महत्त्व. विश्वसनीयता रिलायबिलिटी, संशोधनात जमा केलेली माहिती, आकडेवारी आणि निष्कर्ष सातत्यपूर्ण कन्सिस्टंट असावेत. या एकाच परिस्थितीत पुन्हा संशोधन केल्यास समान निष्कर्ष मिळणे अपेक्षित असते. यामुळे प्रबंधाची सत्यता सिद्ध होते. अनुकरणीयता रेप्लिकेबिलिटी, संशोधनाची प्रक्रिया एवढी स्पष्ट असावी की कोणताही दुसरा संशोधक त्याच पद्धतीचा वापर करून त्याच विषयावर पुन्हा संशोधन करू शकेल. हा गुण विशेषतः वैज्ञानिक संशोधनासाठी महत्त्वाचा असून यामुळे निष्कर्षांचे प्रमाणीकरण व्हेरिफिकेशन करणे अशक्य होते. काय म्हटलेलं आहे? विश्वसनीयता आणि अनुकरणीयता यांचे महत्त्व काय आहे? संशोधन जमा केलेली माहिती, आकडेवारी, निष्कर्ष सातत्यपूर्ण असावेत. एकाच परिस्थितीत पुन्हा संशोधन केल्यास समान निष्कर्ष मिळणे अपेक्षित असते. त्यामुळे प्रबंधाची सत्यता सिद्ध होते. अनुकरणीयता काय? संशोधनाची प्रक्रिया एवढी स्पष्ट असावी की कोणताही दुसरा संशोधक त्याच पद्धतीचा वापर करून त्याच विषयावर पुन्हा संशोधन करू शकेल. हा गुण विशेषतः वैज्ञानिक संशोधनासाठी महत्त्वाचा असून यामुळे निष्कर्षांचे प्रमाणीकरण करणे शक्य होते. लघुउत्तरी प्रश्न आलेले आहेत. संशोधन या शब्दाची मराठी आणि इंग्रजी व्युत्पत्ती स्पष्ट करा. मराठी संस्कृत सन शुद्ध समीप आणि अधिकमध्ये शोधणे संपूर्ण शुद्ध करणं. याचा अर्थ काय? पूर्ण शुद्ध शोध घेणे. इंग्रजीमध्ये री म्हणजे पुन्हा अधिक सर्च म्हणजे शोधणे. याचा अर्थ काय? पुन्हा शोध घेणे म्हणजे टू सर्च अगेन. प्रश्न 2, विशुद्ध संशोधन बेसिक रिसर्च आणि उपयोजित संशोधन अप्लाइड रिसर्च यातील फरक स्पष्ट करा. घटक आहे की विशुद्ध संशोधन आणि उपयोजित संशोधन. विशुद्ध संशोधन म्हणजे केवळ ज्ञानाची वृद्धी करणे आणि सिद्धांत मांडणे हे आहे. आणि उपयोजित संशोधनमध्ये विशिष्ट व्यावहारिक समस्येवर त्वरित उपाय करणे. आपण ते याचं वाहतूक कोंडीचं उदाहरण घेतलं. उपयोगिता काय यांची? तर विशुद्ध संशोधनामध्ये उपयोगिता काय? तात्काळ व्यावहारिक उपयोग अपेक्षित नसतो यामध्ये. पण उपयोजित संशोधनामध्ये प्रत्यक्ष मानवी जीवनासाठी उपयुक्त ठरते. हे उदाहरण काय आहे? विशुद्ध संशोधनामध्ये गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा शोध हे उदाहरण घेऊ शकतो. तर उपयोजित संशोधनामध्ये पाण्याची शुद्धता वाढवण्यासाठी फिल्टर तयार करणे हे याचं उदाहरण आपण उपयोजित संशोधनामध्ये घेऊ शकतो. प्रश्न 3, वैज्ञानिक संशोधनाची कोणती वैज्ञानिक संशोधनाची कोणती 4 प्रमुख वैशिष्ट्ये थोडक्यात स्पष्ट करा. आता वैज्ञानिक संशोधनाचे वैशिष्ट्य काय? वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी, संशोधकाचे वैयक्तिक मत टाळून प्राप्त झालेले ज्ञान तथ्यनिष्ठ फॅक्ट बेस्ड असते. अनुभव प्रामाण्य इम्पेरिकल, निष्कर्ष केवळ तर्कावर नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव आणि प्रयोगांवर आधारित असते. प्रमाणीकरण व्हेरिफिएबिलिटी, निष्कर्षांची अचूक पडताळणी कुणीही करू शकतो. हे प्रमाणीकरण. सामान्यीकरण, ठराविक घटकांमागील कारणे शोधून सामान्य सिद्धांतांची निर्मिती करणे. हे सामान्यीकरण आहे. काय काय आहे? वैज्ञानिक संशोधनाची 4 प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? वस्तुनिष्ठता, अनुभव प्रामाण्य, प्रमाणीकरण आणि सामान्यीकरण. प्रश्न 4, संशोधन प्रक्रियेतील गृहीतके हायपोथेसिस या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करा. काय प्रश्न? संशोधन प्रक्रियेतील गृहीतके हायपोथेसिस या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करा. गृहीतके म्हणजे समस्येवर बांधलेला एक अस्थायी अंदाज किंवा उपयोजना होय. गृहीतके म्हणजे काय? समस्येवर बांधलेला एक अस्थायी अंदाज किंवा उपयोजना होय. महत्त्व काय? ती संशोधन कार्याला एक विशिष्ट दिशा देतात. संशोधकाला कोणत्या तथ्यांचे संकलन करावे हे ठरवण्यासाठी मदत करतात. गृहीतके काय करतात? ती संशोधन कार्याला एक विशिष्ट दिशा देतात. संशोधकाला कोणत्या तथ्यांचे संकलन करावे हे ठरवण्यासाठी मदत करतात. निष्कर्षांच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी गृहीतके आधारभूत ठरतात. काय? निष्कर्षांच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी गृहीतके आधारभूत ठरतात. ते हे गृहीतकांचं महत्त्व आहे. गृहीतकांमध्ये काय महत्त्व काय? ती संशोधन कार्याला एक विशिष्ट दिशा देतात. संशोधकाला कोणत्या तथ्यांचे संकलन करावे हे ठरवण्यासाठी मदत करतात. निष्कर्षांच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी गृहीतके आधारभूत ठरतात. प्रश्न 5, संशोधन आरेखा रिसर्च डिझाईन म्हणजे काय?
संशोधन आरेखा म्हणजे संशोधनाची योजना, प्लान किंवा नकाशा होय. काय म्हटलेलं आहे? संशोधनाची आरेख म्हणजे काय? संशोधनाची योजना किंवा नकाशा होय. संशोधनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी माहिती संकलन, विश्लेषण आणि निष्कर्ष काढणे हे या सर्वांचे सुव्यवस्थित नियोजन ज्या दस्तऐवजात केले जाते तो संशोधन आरेख असतो. काय म्हटलेलं आहे? संशोधन आरेख म्हणजे संशोधनाची योजना किंवा नकाशा होय. संशोधनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी माहिती संकलन, विश्लेषण आणि निष्कर्ष काढणे या सर्वांचे सुव्यवस्थित नियोजन ज्या दस्तऐवजात केले जाते तो संशोधन आरेख असतो. प्रश्न 6. विद्यापीठीय संशोधनाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा. काय? विद्यापीठीय संशोधनाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा. पद्धतशीरपणा, सिस्टमॅटिक, कार्य नियमनबद्ध, रूल बाउंड असते. विश्वसनीयता, निष्कर्षांची सत्यता आणि सातत्य कायम राखले जाते. कालमर्यादा, संशोधनाला विशिष्ट कालावधीची मर्यादा असते. उच्चतर उमेदवारी, विद्यार्थ्यांना गहन विश्लेषण आणि शोध घेण्याची क्षमता प्रदान करते. काय म्हटलेलं आहे? विद्यापीठीय संशोधनाची 4 वैशिष्ट्ये काय आहेत? पद्धतशीरपणा, विश्वसनीयता, कालमर्यादा आणि उच्चतर उमेदवारी. प्रश्न 7. एम.फिल आणि पी.एच.डी या पदव्यांसाठी असलेले संशोधनातील फरक स्पष्ट करा. घटक एम.फिल आणि पी.एच.डी. स्वरूप काय आहे? एम.फिलचे स्वरूप काय आहे? प्राथमिक संशोधन आहे, प्रबंधिका लिहायची असते. आणि पी.एच.डीचं स्वरूप काय आहे? तर सखोल संशोधन आहे, शोध प्रबंध, थेसिस लिहायचा असतो. अपेक्षा काय आहे? तर एम.फिलची अपेक्षा काय आहे? विद्यमान ज्ञानाचे व्यवस्थापन व पुनर्मांडणी करणे. जे विद्यमान ज्ञान आहे त्या ज्ञानाचं व्यवस्थापन आणि पुनर्मांडणी करणे हे एम.फिलमध्ये अपेक्षा धरली जाते. तर पी.एच.डीमध्ये अपेक्षा काय केली जाते? ज्ञानक्षेत्रात नवे व मौलिक योगदान देणे, ओरिजिनल कंट्रीब्युशन देणे हे पी.एच.डीमध्ये अपेक्षित असते. व्याप्ती काय याची? तर एम.फिलची व्याप्ती आहे कमी आहे, तर पी.एच.डीची व्याप्ती जाधिक आहे. प्रश्न 8. ग्रंथालयीन संशोधन, लायब्ररी रिसर्च म्हणजे काय? हे कोणत्या प्रकारच्या संशोधनात वापरले जाते? ग्रंथालयीन संशोधन म्हणजे पुस्तके, हस्तलिखिते, जर्नल्स, दुर्मिळ कागदपत्रे आणि संशोधन ग्रंथ यांचा सखोल अभ्यास करणे होय. ग्रंथालयीन संशोधन म्हणजे काय? पुस्तके, हस्तलिखिते, जर्नल्स, दुर्मिळ कागदपत्रे आणि संदर्भ ग्रंथ यांचा सखोल अभ्यास करणे म्हणजे ग्रंथालयीन संशोधन होय. हे प्रामुख्याने साहित्य संशोधन, लिटररी रिसर्चमध्ये मोडते. ऐतिहासिक संशोधन आणि तुलनात्मक संशोधनात वापरले जाते. हे प्रामुख्याने साहित्य संशोधन, ऐतिहासिक संशोधन आणि तुलनात्मक संशोधनात हे ग्रंथालयीन संशोधन वापरले जाते. प्रश्न 9. सामाजिक संशोधन करताना पूर्वाग्रह बायस का टाळावा लागतो? सामाजिक संशोधन करताना पूर्वाग्रह का टाळावा लागतो? सामाजिक संशोधन मानवी वर्तन आणि समाजावर आधारित असल्यामुळे निष्कर्षांमध्ये तटस्थता, न्यूट्रलिटी आणि वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी राखण्यासाठी पूर्वाग्रह टाळणे आवश्यक आहे. पूर्वाग्रहांमुळे निष्कर्ष विकृत, डिस्टॉर्टेड होऊ शकतात आणि ते समाजासाठी उपयुक्त ठरत नाहीत. म्हणून पूर्वाग्रह टाळणे गरजेचे असते. प्रश्न 10. प्रबंधासाठी विषय निवडताना कोणती 2 महत्त्वाची पथ्ये पाळावी लागतात? प्रबंधासाठी विषय निवडताना कोणती 2 महत्त्वाची पथ्ये पाळावी लागतात? व्याप्तीची मर्यादा, विषयाची व्याप्ती अतिव्याप्ती नसावी ज्यामुळे संशोधन कार्य निश्चित वेळेत पूर्ण करता येईल. माहितीची उपलब्धता, विषयांवर संशोधन करण्यासाठी आवश्यक प्राथमिक व दुय्यम माहिती सहज उपलब्ध असावी. संशोधन या शब्दासाठी कोणता शब्द वापरलेला आहे? रिसर्च. संशोधन हे प्रामुख्याने कशावर आधारित असते? विमर्शक विचार पद्धतीवर आधारित असते, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंगवरती. वैचारिक संशोधनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते आहे? व्यक्तिनिष्ठता, अनुभव प्रामाण्य, एम्पेरिकल. साहित्य संशोधन कोणत्या प्रकारच्या संशोधनात येते? विशेषात्मक संशोधनामध्ये येते. संशोधन पद्धतीतील गृहीतके हायपोथेसिस निश्चित करणे ही विमर्शक विचार पद्धतीची कितवी पायरी आहे? गृहीतके ही 4थी पायरी आहे, 3री पायरी आहे. 3री पायरी आहे. संशोधन म्हणजे वैज्ञानिक पद्धतीत प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची सुव्यवस्थित नियमबद्ध अभ्यासाची प्रक्रिया. ही व्याख्या कोणाची आहे? जॉन डब्ल्यू वेट. पी.एच.डी स्तरावरील संशोधन हे कोणत्या प्रकारचे असते? ज्ञानक्षेत्रीय उच्चतर उमेदवारीचे असते. साहित्य संशोधनाचे प्रमुख आयुक्त काय आहे? साहित्य संशोधनाचे प्रमुख आयुक्त ग्रंथालयीन संशोधन. वैज्ञानिक संशोधनाचा अंतिम निष्कर्ष कसा असतो? अचूक, ॲक्युरेट असतो, वैश्विक असतो. संशोधन प्रबंध लिहिताना कोणती गोष्ट टाळावी लागते? अतिव्यापी विषय. पुढे काही प्रश्न आले आहेत आणखी ते पाहूया.
संशोधन म्हणजे काय ते सांगून संशोधनाचे स्वरूप व वैशिष्ट्य विशेष करा. संशोधन म्हणजे काय? संशोधन म्हणजे एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी केलेली पद्धतशीर वस्तुनिष्ठ प्रक्रिया होय. नवीन तथ्य शोधणे, जुन्या सिद्धांतांची पुनर्तपासणी करणे आणि समस्यांचे निराकरण करणे म्हणजे संशोधन होय. संशोधन म्हणजे काय? ते एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी केलेली पद्धतशीर वस्तुनिष्ठ प्रक्रिया होय. नवीन तथ्य शोधणे, जुन्या सिद्धांतांची पुनर्तपासणी करणे आणि समस्यांचे निराकरण करणे म्हणजे संशोधन होय. संशोधनाचे स्वरूप कसे? पद्धतशीर प्रक्रिया. संशोधन हे टप्प्याटप्प्याने केले जाते. बौद्धिक प्रक्रिया यात तर्कसंगत विचार आणि विश्लेषणाचा समावेश असतो. सातत्य. संशोधनात सतत नवीन माहितीची भर पडत असते. संशोधनाची वैशिष्ट्ये. वस्तुनिष्ठता. वैशिष्ट्य काय आहे संशोधनाची? वस्तुनिष्ठता. संशोधकाचे वैयक्तिक मत न येता सत्यावर आधारित निष्कर्ष काढले जातात. प्रमाणबद्धता. गोळा केलेली माहिती पुराव्यानिशी सिद्ध करता येते. नियोजनबद्धता. उद्दिष्टे ठरवून आराखड्यानुसार काम केले जाते. तर्कशुद्धता. माहितीचे विश्लेषण तर्काच्या आधारावर केले जाते. प्रश्न 2. संशोधनाच्या विविध व्याख्या सांगून साहित्य संशोधनाचे वेगळे स्वरूप स्पष्ट करा. संशोधनाच्या व्याख्या. पी.व्ही. व्यंग यांच्या मते संशोधन ही वैज्ञानिक पद्धती असून ती नवीन तथ्य शोधण्यासाठी व जुन्या तथ्यांची पडताळणी करण्यासाठी वापरली जाते. रेडमंड आणि मोरी. संशोधन म्हणजे नवीन ज्ञान मिळवण्यासाठी केलेला पद्धतशीर प्रयत्न होय. साहित्य संशोधनाचे वेगळे स्वरूप काय आहे? साहित्य संशोधन हे वैज्ञानिक संशोधनापेक्षा वेगळे असते कारण यात मानवी भावभावना, विचार व कल्पनांचा अभ्यास असतो. येथे प्रयोगशाळेऐवजी ग्रंथालय हेच कार्यक्षेत्र असते. हे संशोधन प्रामुख्याने आस्वाद व मूल्यमापन यांवर आधारित असते. शब्दांचे अर्थ, लेखकांची दृष्टी आणि समाज साहित्य संबंध यात सखोल विचार होतो. प्रश्न 3. वैज्ञानिक, सामाजिक व साहित्य संशोधन पद्धतीमधील साम्यभेदांची चर्चा करा. मुद्दा काय? वैज्ञानिक संशोधन, सामाजिक संशोधन आणि साहित्य संशोधन. वैज्ञानिक संशोधनामध्ये निसर्ग व भौतिक पदार्थ येतात. सामाजिक संशोधनामध्ये मानवी समाज व व्यवहार येतो. तर साहित्य संशोधनामध्ये वाङ्मय आणि कलाकृती येतात. साधने काय आहेत? तर वैज्ञानिक संशोधनामध्ये साधने काय आहेत? तर उपकरणे आणि प्रयोगशाळा आहेत. सामाजिक संशोधनामध्ये मुलाखती, सर्वेक्षण असतात. तर साहित्य संशोधनामध्ये ग्रंथ आणि हस्तलिखित येतात. निष्कर्ष काय आहे? तर वैज्ञानिक संशोधन हे त्रिकालाबाधित सत्य असतं. सामाजिक संशोधन हे बदलणारे असं सापेक्ष असतं, रसास्वाद. आणि साहित्य संशोधन हे रसास्वाद आणि मूल्यमापन असतं. साम्य काय तिघांमध्ये? तर वैज्ञानिक संशोधनामध्ये साम्य काय? तिन्ही पद्धतींमध्ये माहितीची संकलन, वर्गीकरण आणि विश्लेषण हे टप्पे समान असतात. तिन्हीमध्ये पुराव्याला महत्त्व असते. प्रश्न 4. साहित्य संशोधन हे वैज्ञानिक आणि सामाजिक संशोधनापेक्षा कसे वेगळे आहे ते उदाहरणासह स्पष्ट करा. काय म्हटलेलं? साहित्य संशोधन हे वैज्ञानिक आणि सामाजिक संशोधनापेक्षा कसे वेगळे आहे ते उदाहरणासह स्पष्ट करा. साहित्य संशोधन हे संवेदनक्षम असते, तर वैज्ञानिक संशोधन वस्तुनिष्ठ असते. ते वैज्ञानिक उदाहरण पाण्याचे सूत्र H2O आहे हे जगात कुठेही सारखेच राहील. साहित्यिक उदाहरण ज्ञानेश्वरीतील पसायदान. यावर संशोधन करताना प्रत्येक अभ्यासकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. साहित्यात मानवी मूल्यांना प्राधान्य असते, जे विज्ञानात नसते. सामाजिक संशोधनात आकडेवारीला महत्त्व असते, पण साहित्यात लेखकाच्या प्रतिभेला आणि शैलीचा अभ्यास महत्त्वाचा असतो. प्रश्न 5. विद्यापीठीय संशोधनाचे स्वरूप आणि विशेष सांगा. विद्यापीठीय संशोधन हे पदवी, एम.फिल व PhD मिळवण्यासाठी केले जाते. नियोजित आराखडा, मार्गदर्शकाच्या देखरेखीखाली हे काम केले जाते. मर्यादित कालमर्यादा, ठराविक वर्षात संशोधन पूर्ण करावे लागते. प्रबंधलेखन, संशोधनाचे निष्कर्ष प्रबंध, थेसिस स्वरूपात सादर केले जातात. विशेष काय? तर यात संशोधनाचा दर्जा तपासण्यासाठी बाह्य परीक्षकांकडून मूल्यमापन केले जाते. हे संशोधन अधिक औपचारिक असते. प्रश्न 6. विद्यापीठीय शोध पद्धतींची स्वरूप विशद करा. विद्यापीठीय पातळीवर वापरल्या जाणाऱ्या मुख्य पद्धती खालीलप्रमाणे आहेत. ऐतिहासिक पद्धती, जुन्या ग्रंथांचा व काळाचा अभ्यास करणे. तुलनात्मक पद्धती, 2 लेखक किंवा 2 साहित्यांची तुलना करणे. वर्णनात्मक पद्धती, उपलब्ध साहित्याचे सविस्तर व वर्णन विश्लेषण करणे. समाजशास्त्रीय पद्धती, साहित्यावर समाजाचा काय परिणाम झाला हे तपासणे. या पद्धतींद्वारे विद्यार्थी आपल्या विषयाची मांडणी तर्कशुद्ध रीतीने करतात. तर मित्रांनो, आज आपण MA मराठीतील संशोधनशास्त्र या विषयातील घटक 1 हा घटक पूर्ण अभ्यासलेला आहे. प्रश्न उत्तरे स्वरूपामध्ये
तर या घटकामध्ये जे उपघटक आलेले आहेत अ, आ, इ या तिन्ही घटकांचा अभ्यास आपण प्रश्नोत्तरी स्वरूपामध्ये केलेला आहे. तर हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तर आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.